नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहे की नवीन मतदान कार्डसाठी आपल्याला अर्ज कसा करता येईल ऑनलाईन। तर चला मित्रांनो सुरू करूया या व्हिडिओला। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणते ब्राउझर ओपन करायचे आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे न्यू वोटर रजिस्ट्रेशन असं सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर जी पहिली वेबसाईट असणार त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वरती लॉग इन बटन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करून मित्रांनो लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इनमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा रजिस्टर्ड ईमेल आय डी व पासवर्ड, त्यानंतर कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP यावर क्लिक करून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा नवीन पेज ओपन होईल। तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स किंवा मग फिल फॉर्म 6 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम टॉपला इंग्लिश अशी एक भाषा दिसेल, तिथे तुम्हाला भाषा निवडायची की तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं, तर आपण महाराष्ट्र राज्य निवडतो आहे। त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, तर आपण मित्रांनो ठाणे जिल्हा निवडतो आहे। AC मध्ये मित्रांनो आपण समजा ऐरोली AC असं निवडलं। त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पर्सनल डिटेल्समध्ये मित्रांनो तुम्हाला फर्स्ट नेम फॉलो बाय मिडल नेम, म्हणजे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे व तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, किंवा मग लग्न झालेलं असणार महिलांचं तर त्यांना त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे सरनेम टाकायचं म्हणजे आडनाव टाकायचं आहे। आडनाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला अपलोड फोटोग्राफ, तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं रिलेटिव्ह म्हणजे तुमच्या नातेवाईकांची डिटेल भरायची, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वडील असेल, आई असेल, पती असेल किंवा पत्नी असेल यांची डिटेल भरू शकतात। तर तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करून तिथे खाली नाव आणि सरनेम टाकायचं, नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID रजिस्टर करायचं आहे। ते केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार डिटेल्स विचारली जाईल, तर आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करून आधार नंबर एंटर करून नेक्स्ट या बटनवर मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जेंडर म्हणजे लिंग विचारलं जाईल, तर पुरुष असेल तर मेल, महिला असेल तर फिमेल, अन्यथा मग तुम्हाला थर्ड जेंडर किंवा मग ट्रान्सजेंडर या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ डिटेल्स विचारली जाणार, म्हणजे तुमच्या जन्मतारखेची डिटेल्स विचारली जाणार, तर तुम्हाला जन्मतारीख भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्याचा पुरावा द्यायचा, जसं की मग शाळा सोडल्याचा दाखला असणार किंवा मग जन्माचा दाखला असणार किंवा मग पॅन कार्ड किंवा आधार कार्ड। तर सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जे पण डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे असेल ते सिलेक्ट करायचे। त्यानंतर खाली ती फाईल अपलोड करायची किंवा त्याचा फोटो अपलोड करायचा। त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स, तर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस भरून घ्यायचा आहे। ॲड्रेस टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि तुम्ही राज्य जे महाराष्ट्र निवडले ते। त्यानंतर तुम्हाला मग तुम्ही जिथे राहता त्याचा पुरावे विचारला जाणार, तर त्यामध्ये सिलेक्ट डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करून तुम्हाला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि खाली त्याची फाईल अपलोड करायची आधार कार्डची। त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी, म्हणजे तुम्ही जर दिव्यांग असेल किंवा अपंग असणार तर तुम्हाला त्या संदर्भातली माहिती इथे भरायची, तर अन्यथा नाही भरायची। तर आपण मित्रांनो पुढे जाऊया। त्यानंतर तुम्हाला फॅमिली मेंबरची डिटेल विचारली जाणार, तर नेम ऑफ फॅमिली मेंबर, तर इथे तुम्हाला तुमचे आई, वडील, भाऊ, बहीण किंवा मग तुमचे लग्न झालेले असेल तर पती किंवा पत्नीची डिटेल्स इथे भरायची आहे। त्यानंतर रिलेशनशिप विथ ॲप्लिकेंट, म्हणजे तुमचं ज्याचं नाव तुम्ही टाकलं त्याच्यासोबत तुमचं नातं काय तुम्हाला ते इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांच्याकडे जर मतदान कार्ड असणार तर त्यांचा मतदान कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। ते केल्यानंतर मित्रांनो डिक्लेरेशन फॉर्म येणार, त्यामध्ये तुम्हाला शहर किंवा गाव जिथून तुम्ही फॉर्म भरत असणार, जिथे राहत असणार ते नाव टाकायचं आहे, राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला दुसरं एक हे असणार ऑप्शन असेल, आय एम ऑर्डिनरली अ रेसिडेंट ॲट द ॲड्रेस मेन्शन सेक्शन 8A इन फॉर्म 6 सिन्स, म्हणजे इथे तुम्ही कधीपासून राहताय याची तुम्हाला इथे माहिती भरायची। त्यानंतर मित्रांनो सर्वात खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लेस, तर जिथून तुम्ही फॉर्म भरताय ती जागा, त्यानंतर ज्या दिवशी फॉर्म भरत असणार त्या दिवशीची तारीख तुम्हाला भरायची। त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। नंतर इथे कॅप्चा टाकून प्रिव्ह्यू आणि सबमिट या बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज बघता येणार।
त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचा पूर्ण फॉर्मची प्रिव्ह्यू दिसणार. तो पूर्ण फॉर्म चेक केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचा जो फॉर्म तुम्ही फिलअप केला आहे त्याचा ॲक्नॉलेजमेंट नंबर तुमच्यासमोर असणार, ज्याद्वारे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.